काय निवेदन दिले, काय मागणी आहे? मागील काही दिवसापासून सांजा गावामध्ये रेल्वेचे काम चालू आहे आणि हे काम जवळपास 20 ते 30 फूट खाली आहे. म्हणजे अंडरग्राऊंड रेल्वे गेल्यासारखा प्रकार आहे. ह्याची ब्लास्टिंग चालू आहे. जवळपास 20 फूट आपलं बोर ब्लास्टिंग करतात. 20 फूट त्यांनी खड्डा घेऊन त्याच्यामध्ये ब्लास्टिंगचे स्फोटक टाकून उडवतात आणि एका वेळी 20-20, 30-30 चेन ब्लास्टिंग करतात. त्याच्यामुळे त्याचं व्हायब्रेशन एवढं खतरनाक आहे की आजूबाजूचे 20-25 घरांना तळा गेलेला आहे. गोरगरिबाची घरं जी हातावर त्यांचं पोत आहे त्यांना त्यांच्या घराला तडे गेलेले आहेत. आता काय करायचं, ह्याचं प्रशासनाचं लक्ष नाही, काय नाही. आम्ही 4 दिवस झाले इंजिनियरला फोन लावतो, इंजिनियर साईडवर यायला तयार नाही. एखाद्या गरीबाचं घर पडल्यावर यायला जागा येणार आहे का? त्याच्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला आलतो. त्यांना सत्य परिस्थिती फोटोसहित दाखवली आम्ही आणि लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई करावी आणि जे नुकसान होणार आहे गोरगरिबाच्या घराचं ते टाळावं अशी आमची मागणी आहे. आणि जर ह्यांनी अजून बी लक्ष दिलं नाही तर आम्ही येणाऱ्या 4-5 दिवसात शिवसेना स्टाईल आंदोलन करू. रेल्वेचं सध्या घराशेजारी काम चालू असल्यामुळे शेजारी एक घर आहे. त्या घरात ती बिचारी सकाळी 7 वाजता जाते धुणं भांडी करायला, संध्याकाळी 7 वाजता घरी. लहान लहान लेकरं आहे, तिचं घर फाटलं आहे आज. आणि रेल्वे प्रशासनाला फोन केला, त्यांच्या अधिकाऱ्याला कुठल्या फोन केला तरी ते घर फाटलं आहे बघायला कोणीही येत नाही. आतापर्यंत जवळजवळ 7-8 घराला तडे गेलेत. काही जणांच्या स्लॅपला गेलेत, काही जणांना घराला गेलेत, काही जणांच्या पडदीला गेलेत. आणि ह्यांची एवढी मोठी ब्लास्टिंग आहे की दुपारी असं वाटतं की घर डोक्यावर पडतं काही. आता मागणी काय केली तुम्ही? मागणी आम्ही ह्यांना एवढीच केली की ते बोर ब्लास्टिंग असेल, अगर तुमची कसली ब्लास्टिंग असेल ते गावाशेजारी त्यांनी बंद करावी आणि ब्रेकर ही पद्धत वापरून त्यांनी त्यांचं काम चालू करावं.